जय भीम. मी श्रीपती ढोले, महाराष्ट्र नेता, रिपब्लिकन सेना तथा स्पेशल ड्यूटी ऑफिसर अर्थात एसडीओ, पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई. आज शनिवार दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी मी माझ्या टिटवाळा येथील आनंद पर्व या निवासस्थानी आहे आणि उद्यापासूनचा जो माझा 1 महिन्याचा दौरा आहे तो दौरा या ठिकाणी जाहीर करीत आहे. उद्या रविवार दिनांक 11 जानेवारी 2026 दुपारी 1:10 वाजताच्या जनशताब्दी एक्सप्रेसने मी छत्रपती संभाजीनगरला निघणार आहे. त्याच्यानंतर सोमवार दिनांक 12 आणि मंगळवार दिनांक 13 हे 2 दिवस मी छत्रपती संभाजीनगरमध्ये थांबून सुभेदार रामजी बाबा आंबेडकर जयंती महोत्सव आणि मातोश्री रमाबाई आंबेडकर जयंती महोत्सव या 2 कार्यक्रमाची तयारी काय चालली आहे त्याचा आढावा घेणार आहे. त्याच्यानंतर बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी मी छत्रपती संभाजीनगरवरून नांदेडला निघणार आहे. त्यानंतर गुरुवार दिनांक 15, शुक्रवार दिनांक 16, शनिवार दिनांक 17, रविवार दिनांक 18, सोमवार दिनांक 19, मंगळवार दिनांक 20, बुधवार दिनांक 21, गुरुवार दिनांक 22 आणि शुक्रवार दिनांक 23 आणि शनिवार दिनांक 24, त्याचबरोबर रविवार दिनांक 25 आणि सोमवार दिनांक 26, मंगळवार दिनांक 27 असे एकूण 13 दिवस मी नांदेडमध्ये थांबणार आहे. 13 दिवस हा नांदेडला जे काही माझे ठरलेले कार्यक्रम आहेत ते मी करणार आहे. त्याच्यानंतर बुधवार दिनांक 28 मी खामगावला रवाना होईल. त्यानंतर गुरुवार दिनांक 29 यवतमाळला जात असताना मध्येच अकोल्याला थांबून आमचे अकोला जिल्ह्याचे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष जयकुमार चौरपगार हे आजारी झालेले आहेत आणि ते आजारी झाल्याच्या नंतर त्यांना मी काही आतापर्यंत मला भेटायला जाता आलं नाही, त्यांची भेट घेईल आणि तिथून पुढे मग यवतमाळला जाईल. त्यानंतर शुक्रवार दिनांक 30 आणि शनिवार दिनांक 31, रविवार दिनांक 1 फेब्रुवारी हे दिवस त्या ठिकाणी मी यवतमाळला थांबणार आहे. दरम्यानच्या काळामध्ये माझे मित्र आणि सध्या रिपब्लिकन सेनेचे यवतमाळ जिल्हा पूर्वचे महासचिव सुभाष सावते हे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद गट ब्राह्मणगाव या गावातून ते जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार आहेत आणि मग त्यांची तयारी कुठपर्यंत चाललेली आहे आणि त्यांच्या या गटामध्ये फेरी मारून तिथे त्यांच्याविषयी लोकांची काय मतं आहेत हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्याच्यानंतर सोमवार दिनांक 2 फेब्रुवारीला मी परत नांदेडकडे निघेल. मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी नांदेड मुक्कामी असेल. बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी पुन्हा छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होईल. त्यानंतर गुरुवार दिनांक 5, शुक्रवार दिनांक 6, शनिवार दिनांक 7, रविवार दिनांक 8 एवढे दिवस मी परत छत्रपती संभाजीनगरमध्ये थांबेल. दरम्यानच्या काळात पीपल्स एज्युकेशन सोसायटी संचलित मातोश्री रमाबाई आंबेडकर हायस्कूल N7 सिडको छत्रपती संभाजीनगर
येथे होणारा रमाई महोत्सव हा संपन्न करून त्या ठिकाणी मी 8 तारखेला तिथेच थांबेल आणि सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी परत मुंबईला रवाना होईल. अशा प्रकारचा एकूण 30 दिवसाचा म्हणजे 1 महिन्याचा माझा मराठवाडा आणि विदर्भ हा दौरा मी करणार आहे उद्यापासून. दरम्यानच्या काळात रिपब्लिकन सेनेचे म्हणजे पक्षाचे कार्यकर्ते किंवा मिशन APES चे कार्यकर्ते म्हणजेच पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे आजी माजी विद्यार्थी ज्यांना ज्यांना कुणाला माझ्याशी चर्चा करायची असेल, भेट घ्यायची असेल तर माझ्या या ठरलेल्या शेड्यूल प्रमाणे ज्या ठिकाणी मी असेल त्या ठिकाणी आपण भेटू शकता. दरम्यानच्या काळात अकोला, अमरावती, यवतमाळ हे विदर्भातले जिल्हे आणि छत्रपती संभाजीनगर, नांदेड हे मराठवाड्यातील जिल्हे असे हे एकूण 5 जिल्हे मी कव्हर करणार आहे. त्यामध्ये पक्षबांधणीचा कार्यक्रम असेल किंवा पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे आजी माजी विद्यार्थी यांना म्हणजे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे ऑनरेबल चेअरमन तथा रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या सोबत जोडण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. असा हा माझा दौरा ठरलेला आहे आणि परत मुंबईला आल्याच्या नंतर पुढचा माझा कार्यक्रम मी त्याच्यानंतर डिक्लेअर करेल. जय भीम.